दुर्योधनाने आग्रह केला तरी देव तिथे थांबले नाही, विदुर काकांकडे निघतायत. विदुर काकाला कळालं भगवान माझ्या घरी येत आहेत. विदुर पळत आले. अगं ए ऐकलंस का, ऐकलंस का, ऐकलंस का, जगाचा मालक आपल्याकडे येतोय आणि तो जेवायला येतोय. आता हे राहायला यांना झोपडं होतं, खायची पंचायत नव्हती. तू काहीतरी तयारी कर, मी जरा काही मिळतं का म्हणून जातो आणतो म्हटले. विदुर काका काही आणण्याकरता गेले. आता इथं बरेच संत वेगवेगळा भाव सांगतात, परंतु मला जो योग्य वाटतो, काही भाव असे ते माझ्या वयालाही सांगण्याला योग्य नाही आहे, उचित नाही आहे. काही संत सांगतात सुलभामय्या स्नान करत होत्या वगैरे वगैरे, असाही एक भाव आहे. विदुर काका काही मिळतं का म्हणून पाहायला गेले. विदुर काकी घरात एकट्या होत्या. तेवढ्यात भगवान आले. काकी काकी काकी. काकीने आवाज ऐकला. काकी भांबावून गेल्या. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. देवाला पाहिलं, सर्वस्व विसरला. देवा आला, देवा आला. थांबा थांबा, तुम्हाला बसायला सोफा सेट टाकते. आता काय सोफा सेट होता का त्या काळात? कसला सोफा आणि कसला काय सोफा घ्यायचं, काय सोपं होतं का ते? हां, आता सगळं सोपं आहे, पण भाव अवघड आहे. बाकी सगळं अवघड होतं त्या काळात, पण भाव होता ना. काकी म्हटल्या थांबा थांबा, मी तुम्हाला बसायला टाकते, मी तुम्हाला पाणी देते. घरात गेल्या. एका हातात पाट घेतला, एका हातात पाण्याचा ग्लास घेतला. देवा या, देवा या. पाट बसायला टाकला आणि जसाच बसायला टाकला, सुलभा काकी विसरल्या. स्वतःच पाटावर बसल्या, पाणी प्यायला लागल्या. देव म्हणले काकी देहभान हरवल्या. देवही मांडी घालून खाली बसले. महाराज काकी फार भूक लागली हो, काही मिळतं का, काही खायला देता का? हो तुमच्याकरता मी शोधून ठेवलंय. म्हणजे काहीच नव्हतं घरात. विदुर काका काल भागवताला गेले होते आणि भागवताला कोणीतरी समोर फळं ठेवले होते, त्यातले 2 केळं होते. काकीनं ते केळं आणले. देवा केळी देऊ, आवडते म्हणले, खूप आवडते. देवानं महाराज त्या विदुर काकीनं केळी अशी सोलली आणि विसरल्या देवाला द्यायची. बोलता बोलता घर स्वतःच खाऊ लागल्या आणि कातडी देवाला देऊ लागल्या. देवाने ते गपचूप कातडी घेतली आणि खाऊ लागले. देव म्हणले आतापर्यंत केळी चांगली लागते हे मला माहीत होतं, पण कातडी सुद्धा एवढी गोड लागते हे आजच कळलं. देवानं केळीच्या कातड्या खायला सुरुवात केली. आहे का नाही? कधी कधी अतिशय प्रेमाचा माणूस आला ना, आम्ही एखाद्या अतिशय प्रेमाच्या घरी गेलो ना, विसरतात माणसं. या या, जे हरी जे हरी, बसा बसा महाराज. बसायला होतच आणि जे गप्पा मारतात पाणी द्यायचंही विसरतात. मग आम्हालाच म्हणावं लागतं थोड्या वेळानं, तुमच्या इथलं पाणी लईच गार आहे. मग त्यांच्या लक्ष, महाराज पाणी राहिलं का हो द्यायचं. कधी कधी प्रेम विदुर काकी विसरल्या महाराज विदुराने. तेवढ्यात काका आले. काका लांबूनच पाहू लागले. देव खाली जमिनीवर बसले, काकी पाटावर बसल्यात. केळीचं कातडी देवाला देतात आणि घर स्वतः खातात. काका ओरडले, अगं ए तुझं डोकं ठिकाणावर आहे का? स्वतः पाटावर बसलीस आणि देवाला खाली बसवलंस. स्वतः केळीचा घर खातेस आणि कातडी देवाला देतेस. देव म्हणले काका काका काका. काकीला काही बोलू नका, कारण काकी काय देतात हे महत्वाचं नाही, किती प्रेमाने देतात हे महत्वाचं. असं म्हणतात. काकीनं पुन्हा कण्या केल्या. म्हणले कण्या. कन्या वेगळ्या आणि कण्या वेगळ्या. बरं, मराठी व्याकरणामध्ये एका एका अक्षराला, अनुस्वाराला, वेलांटीला, कानाला, मात्रेला फार किंमत आहे. आम्ही सगळ्या शब्दांचा बट्ट्याबोळ करून टाकला मराठीतल्या. कन्या म्हणलं की अर्थ बदलतो आणि कण्या म्हणलं की अर्थ बदलतो. विदुरा घरच्या भक्षुणी कन्या नाही. कन्या म्हणल्यावर मुलगी होतं आणि कन्या, विदुरा घरच्या भक्षुणी कण्या असं म्हणतात. विदुरा त्या सुलभ काकीने कण्या केल्या. कण्या अशा होत्या महाराज, त्याच्यात छटाकभर धान्य आणि घागरभर पाणी. आता कन्या कशा असतील? तुकोबरायांकडे देव आले तेव्हा तुकोबरायांनी काय केलं? दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या, घरी मोडकिया बाजा वरी वाकळाच्या शेजा, मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी, दुर्बळ पाहुणे घरासी, आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. तर कन्या केल्या म्हणले. आता देव कन्या खाऊ लागले, पण कन्या अशा होत्या की सगळं गंगामय्या. कन्या 3 प्रकारच्या आमचे गुरु महाराज म्हणत, त्यांच्या मुखातून ऐकलं मी. एक श्री कन्या, दुसऱ्या जय कन्या आणि तिसऱ्या जय जय कन्या. आता हे काय भानगड आहे?
ह्या ज्या होत्या ना, या जय जय कन्या होत्या बरं. श्रीकन्या एका हातानं खाता येतात त्या श्रीकन्या, 2 हाताने आवराव्या लागतात त्या जय कन्या. पण 2 हातानंही आवरत नव्हत्या. सगळी पातळ गंगा ताट इकडून तिकडे हेलकावं खायचं, एकदा पाणी इकडे एकदा तिकडं. देवाला 2 हातानंही कन्या सावरता येईना म्हणून देवाला चतुर्भुज व्हावं लागलं. 4 हात धारण केले आणि कन्या सावरू लागले. त्या कन्या म्हणजे जय जय कन्या. विदुर काकीने ज्या कन्या केल्या होत्या त्या कोणत्या होत्या? जय जय कन्या. विदुरा घरच्या भक्षुणी, विदुरा घरच्या भक्षुणी कन्या, विदुरा घरच्या भक्षुणी कन्या, परिमानंदे झाला, परिमानंदे झाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा आलबेला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा आलबेला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा आलबेला, मनमोहन मुरलीवाला, हो भक्तासाठी तो जगजेठी, भक्तासाठी तो जगजेठी, तुझे सीरत झाला, तुझे सीरत झाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा आलबेला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा आलबेला, नंदाचा आलबेला, हो नंदाचा आलबेला. मनमोहन मुरलीवाला, नंदाचा आलबेला. एवढा मोठा अधिकार ज्या विदुर काकांचा आहे. भगवान विदुर काकांकडे येतात, विदुर काकांच्या घरच्या कन्या बक्षून कन्याचे भक्षण करतात. मी बोलून गेलो, सज्जनाच्या घरचे अन्न बळीचे घ्यावे मागून या न्यायानं विदुर काकांना दर्शन देतात. आणि आता भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला उपदेश करत असताना सृष्टीचा विस्तार सांगू लागले. विदुर काकांनी प्रश्न विचारला म्हणून विदुरांचं चरित्र आहे. महाराज तुम्ही सृष्टीचा विस्तार सांगितला. जेव्हा भगवान ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करत होते ना, तेव्हा ब्रह्मदेवांनी पहिल्यांदा आपल्या मानसपुत्रांना निर्माण केलं, सनकादिकांना. त्यांना सांगितलं सृष्टी निर्माण करा. ते म्हणले आम्ही सृष्टी निर्माण करणार नाही, देवाचं भजन करू. आपल्याच पोरांनी आपली अवज्ञा केली. ब्रह्मदेवाला राग आला. ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीतून भगवान रुद्र शंकर जन्माला आले. शंकराला सांगितलं तुम्ही सृष्टी निर्माण करा. शंकर सृष्टी निर्माण करू लागले. तेव्हा शंकराची सृष्टी म्हणजे भूत प्रेत पिशाच शंखिनी डंकिनी यांची सृष्टी होती. शंकराला पुन्हा ब्रह्मदेवाने सांगितलं बंद करा. त्यांची सृष्टी बंद झाली. ब्रह्मदेवाने पुन्हा 10 मानसपुत्र निर्माण केले. कोणते कोणते ऐका? मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगू, वसिष्ठ आणि देवर्षी नारद. आणि पुन्हा भगवान ब्रह्मदेवाच्या सावलीपासून कर्दम ऋषींचा जन्म झाला. भगवान ब्रह्मदेवाच्या शरीराच्या एका उजव्या भागापासून मनु नामक ऋषी जन्माला आले. आणि वाम भागापासून शत्रुपा नामक कन्या निर्माण झाली. आणि या दोघांना सांगितलं तुम्ही सृष्टी निर्माण करा. आता मनु आणि शत्रुपा यांनी या सृष्टीचा विस्तार केला. म्हणून वाक्य ऐका. आपल्याला मनुष्य म्हणतात. काय म्हणतात? मनुष्य. मनुष्य का म्हणतात? आम्ही मनु महाराजांचे सगळे लेकरं आहोत म्हणून मनुष्य म्हणतात. यांना सांगितलं मनु महाराजांना सृष्टी निर्माण करा. आता हे मनु महाराज सृष्टी निर्माण करणार. पण त्या काळात एक हिरण्याक्ष नावाचा दैत्य मदोन्मत्त झाला होता आणि त्यानं सृष्टी रसातळाला नेली होती. पुन्हा शुकाचार्यांना परीक्षितीने विचारलं महाराज आता हा हिरण्याक्ष कोण? तर ऐका. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे 2 बंधू दैत्य योनीमध्ये निर्माण झाले. आता हे कोणाचे मुलं आहेत? कश्यप महाराजांना 5 बायका होत्या. दिती, आदिती, धनु, काष्ठा, सुरसा.
त्यातली जी दैत्य माता दिती होती तिच्या पोटी हिरण्यकश्यप जन्माला आले. मग कश्यप ऋषी होते मग असे मुलं का जन्माला आले? त्याचं कारण असे तुकोबारायांचं एक प्रमाण आहे बरं. फक्त एक तुकडा सांगतो. अन्याय येतो त्यांचा नोहे वाये चाळा. उत्तरार्ध माहीत असेल बऱ्याच मंडळींना, पुढचं सांगत नाही मी. त्याचं कारण काय आहे हे? मग असे ऋषीच्या पोटी असे पुत्र का जन्माला आले? त्याचं उत्तर फार गोड देत आहेत. कश्यप महाराजांची पत्नी दिती वेळ सायंकाळची होती बरं. लक्ष द्या 2 मिनिट माझ्याकडे. सायंवेला होती आणि सायंवेळेला सायंकाळची वेळ म्हणजे दिवे लागणीची वेळ. आणि दिवे लागणीच्या वेळेला त्या दितीने कश्यपांकडे रतिसुखाची इच्छा केली, विषय सुखाची इच्छा केली. कश्यपाने सांगितलं, अगं तुला कळतं का ही वेळ या विषय सुखाची नाही आहे. एशा घोर तमा वेला, दिवे लागणीची वेळ, या वेळेला काही कामं करू नये, विषय सुख घेऊ नये, वाईट काम करू नये. माझ्याकडे बघा 4 कामं करू नये शास्त्र सांगतं. कोणते कोणते? दिवे लावायच्या वेळेला 4 कामं करू नये. 1 भोजन करू नये, दुसरी गोष्ट अभ्यास करू नये, तिसरी गोष्ट झोपू नये आणि चौथी गोष्ट विषय सुख घेऊ नये. एवढं जरी लक्षात राहिलं तरी बस झालं. मग जुन्या काळात दिवे लावणीच्या वेळेला आमच्या माता माऊल्या लेकरांना झोपू देत नव्हत्या. दिवे लावायच्या वेळेला एखादं जर जेवण मागितलं तर जेवायला सुद्धा थोडा वेळ थांब म्हणायचा, एवढी वेळ जाऊ दे. कारण शास्त्र असं आहे, कर्म चत्वारी वर्जेत, संध्याकाळी तू संप्राप्ते कर्म चत्वारी वर्जेत. हे 4 कामं करू नयेत. का करू नयेत? जेवण केलेलं पचत नाही, झोपल्यावर आजार होतात, अभ्यास केलेला विसरतो, आणि विषय सुख जर घेतलं, पती पत्नीने समागम त्या वेळेला केला तर होणारी संतती वाईट जन्माला येते. म्हणून हे अवेळी संग झाला. परिणाम हिरण्यकश्यप जन्माला आले. त्या हिरण्याक्षानं सृष्टी रसातळाला नेली आणि ती सृष्टी काढण्याकरता भगवंतानी एक अवतार घेतला. ब्रह्मदेवाला शिंक आली आणि ब्रह्मदेवाच्या शिंकेच्या द्वारे परमात्मा प्रगट झाले. त्या परमात्म्याचं नाव आहे बोलिये वराह भगवान की जय. भगवान वराह प्रगटले, वराहाने सृष्टी वर आणली आणि पुन्हा त्या सृष्टीवरती मनुष्यस्त्रूपांनी सृष्टीचा विस्तार केला. आता मनू महाराजांना 5 लेकरं झाली. लक्ष द्या, 3 मुली झाल्या, 2 मुलं झाली. त्या 3 मुली कोणत्या? आकुती, देवहूती आणि प्रसूती. 2 मुलं प्रियव्रत आणि उत्तानपाद. आकुती, देवहूती आणि प्रसूती. त्यातली देवहूती ही कोणाला दिली? कर्दम ऋषींना दिली. कर्दमांनी तिची परीक्षा घेतली बरं का. अगोदर परीक्षा घेतली मगच तिच्याबरोबर विवाह केला. म्हणून जुन्या काळात मुलगी पाहायला जायचे म्हणजे मुलीचं सौंदर्य आणि स्वरूप पाहत नव्हते, तिचे गुण पाहत होते. कर्दमांनी तिचे गुण पाहिले, परीक्षा कशी घेतली. बसायला 2 आसन टाकले. आसनावरती बसणारे 3 जण होते ना, आसन 2 होते. कर्दमांनी सांगितलं बसा. आता हिनं विचार केला बसावं की नाही. बसावं तरी अपमान, न बसावं तरी अपमान. कारण गुरुच्या, पतीच्या, पूज्य व्यक्तीच्या आसनावरती बसवू नये असा नियम आहे. तिने फक्त हाताचा स्पर्श केला. शेजारी बसल्या. मालकाचाही सन्मान झाला, त्यांचा अनादरही झाला नाही. त्यांच्या पोटी पुढे भगवान कपिलांचा जन्म झाला. बोलिये कपिलदेव महाराज की जय. असा गोड विस्तार सृष्टीचा चालू आहे. परंतु संयोजकांच्या वतीनं आपल्या या पूजनीय हरिबाबा महाराजांच्या उत्सवास भेट देण्याकरता आदरणीय महनीय व्यक्तींचा या ठिकाणी आगमन होत आहे. आपण 2 मिनिट टाळी वाजवून सर्वजण त्यांचं स्वागत करूयात. सर्वांनी करतल ध्वनीने आदरणीय साहेबांचं स्वागत करायचं आहे.